नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची मार्च 2025 या परीक्षेसाठी बोर्डाने जी काही क्वेश्चन बँक तयार केलेली आहे ती आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासणार आहोत. अशा पद्धतीची प्रश्नपेढी सोडवल्यामुळे आपल्याला चालू शैक्षणिक वर्षी जो काही बोर्डाचा पेपर येणार आहे तो सोडवायला मदत होणार आहे. कारण की बोर्डाचा पेपर हा अशाच क्वेश्चन बँकमधूनच तयार केलेला असतो. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपेढी आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. त्याचबरोबर काही अडचणी आल्यास आपल्या चॅनलची इतिहास भूगोलाची जी काही प्लेलिस्ट असेल ती पहा. त्यात आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील किंवा कमेंट करा. इयत्ता 10वी इतिहास राज्यशास्त्र प्रश्नपेढी सन 2024-25 या परीक्षेसाठी ही प्रश्नपेढी तयार करण्यात आलेली आहे. बघा, प्रकरण वाईज प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. सर्व प्रश्न IMP आहेत. तुम्ही एवढ्या प्रश्नांचा जरी अभ्यास केला व्यवस्थितरित्या तरीसुद्धा तुम्हाला 40पैकी 40 गुण हे सहज मिळणार आहेत. या ठिकाणी जे काही प्रश्न दिलेले आहेत हे सर्व प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकातलेच आहेत. त्यावर आधारित आपल्याला यांची उत्तरं आपल्या गृहपाठाच्या वहीत, पुस्तकात किंवा नवनीतमध्ये सुद्धा सहज मिळतील. बघा, पहिला प्रश्न, योग्य पर्याय निवडा. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणावर आधारित. आपल्याला कोणत्याही 3 गाळलेल्या जागा विचारल्या जातात. याच्यातली एक गाळलेली जागा आपल्याला नक्की विचारली जाईल. दुसरं आहे चुकीची जोडी ओळखा. हाही एक प्रश्न असतो आपला 3 गुणांसाठी. त्यानंतर संकल्पना चित्र पूर्ण करा असा प्रश्न असतो. हे सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा म्हणजे आपला या पेपरचा व्यवस्थित अभ्यास होईल. तक्ता पूर्ण करा, टिपा लिहा, सहकारण स्पष्ट करा. त्यानंतर एक उतारा दिला जातो आणि त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा उतार्यातच असतात. मग हा उतारा या ठिकाणी दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही सोडवण्याचा सराव करा म्हणजे आपल्याला व्यवस्थित मार्क्स मिळतील. बघा, पहिलाच प्रश्न, ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा कोणत्या संस्कृतीत झाली? बघा, ते पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाले. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे. त्यानंतर सविस्तर उत्तरे द्यासाठी या पहिल्या प्रकरणावरचे हे 5ही प्रश्न व्यवस्थित तयार करून ठेवा. त्यातला एक प्रश्न आपल्याला परीक्षेला नक्की येईल. त्यानंतर दुसरं प्रकरण बघा, इतिहास लेखन भारतीय परंपरा. त्यावर आधारित रिकाम्या जागा, चुकीची जोडी. आपल्याला यांची उत्तरं कमेंट करून सांगा. काही अडचण आल्या तर कमेंटमध्ये विचारा, आपल्याला त्याचं निरसन करण्यात येईल. त्यानंतर तक्ता पूर्ण करा. बघा, हा तक्ताही आपण सोडवलेला आहे गृहपाठात किंवा मागील वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्यातही होताच. तक्ता, संकल्पना चित्र, भारतातील राष्ट्रीय इतिहासकार, 4 इतिहासकारांची नावं या ठिकाणी लिहायची आहेत. टिपा लिहा. त्यानंतर उतारा, सोहगौड ताम्रपट हा उतारा दिला आहे, त्याचं उत्तरसुद्धा तिथंच आहे. बघा, पहिल्याच ओळीत पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे गोरखपूर जिल्ह्यातील उत्तर प्रदेश. तिसरा पाठ, उपयोजित इतिहास, त्यावर आधारित प्रश्न. खूप सुंदर अशी क्वेश्चन बँक या ठिकाणी तयार केलेली आहे मित्रांनो. व्यवस्थित अभ्यास करा, आपल्याला कुठलीही प्रकारची अडचण राहणार नाही. त्यानंतर जनांसाठी इतिहास हा उतारा.
प्रकरण 5 प्रसारमाध्यमे, त्यावर आधारित IMP क्वेश्चन्स. कालरेषा, टिपा, कारणे द्या, आकाशवाणी आणि दूरदर्शनमधलं पार्श्वभूमी आणि कार्य यातला फरक. त्यानंतर डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा उतारा दिला या ठिकाणी, त्यावर आधारित प्रश्न. 7वं प्रकरण खेळ आणि इतिहास. बैठे खेळांची 4 नावं लिहायची आहेत, कुठलेही लिहा. कॅरम, पत्ते, बुद्धिबळ, सोंगट्यांचा खेळ असतो. पुढचे प्रश्न. त्यानंतर प्रकरण 8 पर्यटन आणि इतिहास, यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरं. भारतातील पहिले आगळे वेगळे पुस्तकांचे गाव. बघा, हा उतारा वाचा आणि त्यावर आधारित या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. 9वं प्रकरण ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, त्यावर आधारित प्रश्न. त्यानंतर राज्यशास्त्र, संविधानाची वाटचाल या प्रकरणावर आधारित प्रश्न. जवळजवळ 12 गुणांचे प्रश्न आपल्याला राज्यशास्त्रावर असतील आणि 28 गुण हे इतिहासाला आहेत. बघा, हे राज्यशास्त्राचे प्रश्न. याच टाईपचे प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत असतात, म्हणून प्रत्येक प्रश्न यातला महत्त्वाचा आहे. निवडणूक प्रक्रिया, तिसरं प्रकरण राजकीय पक्ष, त्यावर आधारित प्रश्न. त्यानंतर प्रकरण 4 सामाजिक व राजकीय चळवळी. बघा, या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेल्या आहेत, त्याही वाचा. अतिशय सुंदर अशा सूचना आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपेढी आपण या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला काहीही अडचण असेल तर कमेंट करा, आपल्याला त्या अडचणीचं निरसन करण्यात येईल. यासारख्या इतर विषयांची म्हणजेच भूगोलाची क्वेश्चन पेपर आपल्याला हवी असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मागील वर्षाच्या 5 वर्षाच्या बोर्डाची प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.